हॅलो गाईज, मी तुमचा लाडका पार तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही रायगडला कसे पोचलो, तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण रायगड बघायला भेटेल गाईडसोबत. गाईज आम्ही आता डोंगर गड चढतोय. टाइम लॅप्स. आपल्याला दमका लागतो सांगू, आपण हाईटवर आहोत म्हणून. रोज वर्गाली करशील 2 दिवस बस. गाईज आम्ही गाईडची मदत घेतली सगळी इन्फॉर्मेशन घ्यायला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करत होतो. माझं नाव संकेत सुरेश अवकिरकर. तुम्ही रायगड हा पाहिला असेल किल्ला किंवा नसेल पाहिला, पण आज तुम्ही हा रायगड सगळेजण पाहणार आहात आणि मी तुम्हाला हा गड दाखवणार. गडावरती सर्वप्रथम तर तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत. हा किल्ला तर तुम्ही सगळ्यांनी पाहिला आणि आज आपण पाहणारच आहोत. आज तुम्ही या रोपवे प्रकल्पाने 4 मिनिटांमध्ये गडावरती आलात. दादा, रोपवे ही एक काळाची गरज आहे. 3 एप्रिल 1996 मध्ये पुण्यातून राजेंद्र जोग या कंपनीने रोपवे हा 1996 मध्ये बांधला. पूर्वी गडावरती यायचं म्हटलं की चालत. ही गडाची पाठची बाजू आहे. चालत येता ती किल्ल्याची समोरची बाजू आहे बघा. त्या बाजूने तुम्हाला वरती याचं मुलाला म्हटलं की 2360 पायऱ्या चढून किल्ल्यावरती आला. 2360 पायऱ्या. तुम्ही सकाळी आलात म्हणजे सकाळी पहाटे आलात त्यावेळी सकाळचं वातावरण छान असतं, त्यावेळी 1.5-2 तासात तुम्ही चढून जासाल. पण उन्हात नाही आलात ना, त्या 2.5 ते 3 तास नेट तुम्हाला चालत गडावरती आलात. गडाचा वरचा परिसर हा 100 एकराचा पूर्ण वरचा. मुलांना 100 एकरामध्ये अशा 300 इमारती बांधल्या गेलेल्या आहेत आणि 11 तलाव आहेत. 84 पाण्याच्या टाक्यात. गडाच्या पायथ्यापासून ते महात्यापर्यंत हा पूर्ण किल्ला 12.5 एकराचं क्षेत्रफळ आहे. हा गड बघायचं म्हटलं की 2 दिवस लागतो. एवढा मोठा हा गड आहे. ही स्वराज्याची राजधानी आहे मुलांनो. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावरती. शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुण्यात लाल महल आहे, तिथे शिवाजीराजांचं बालपण केलं. पहिला गड स्वराज्य जिंकला तोरणा किल्ला. स्वराज्याचं तोरण हे तोरणा गडावरती बांधलं आणि पुण्यात महाराजांनी बरेचसे किल्ले जिंकून घेतले आणि तिथेच स्वराज्याची राजधानी म्हणून राजगड ही स्वराज्याची राजधानी पहिली स्थापन केली. 26 वर्ष महाराज राजगडावर राहिले. 26 वर्षात ही स्वराज्य वाढू लागलं मुलांनो. म्हणून वाढतं स्वराज्य म्हणून ह्या गडाची महाराजांनी निवड केली. 15 मे 1656 हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोऱ्यांकडून जिंकून घेतला. तुम्ही प्रतापगड पाहिला असेल किंवा ऐकून माहिती आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी खोरं आहे जावळीचं खोरं. त्या जावळीच्या खोऱ्यात राहत होते जावळीचे चंद्रराव मोरे हे आदिलशाच्या दरबारात चाकरी करत होते आणि महाराज हे राजगडावरती राहत होते. आता शिवाजीराजांना हा किल्ला पाहिजे होता स्वराज्यासाठी. महाराजांनी त्या मोऱ्यांना पत्र पाठवलं की त्या पत्रात लिहिलं की मोरे तुम्ही आमच्या सरदारात, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये या, आपण दोघे मिळून स्वराज्य उभं करूया. त्यावेळी ते मोरे काय म्हणाले की शिवाजी राजांना त्यांनी युद्धाचं चॅलेंज केलं. अहो राज, तुम्ही कधी झालात राजे? तुम्ही स्वतःला समजून घेणारे केव्हा झालात राजे? तुम्ही उद्याचे असेल तर आजच या, जावळीचा दारुगोळा तुमच्यासाठी सज्ज आहे. शिवाजी राजांना क्रोध आला.
का क्रोध आला की हा मोरे कोण मला बोलणारा. त्यावेळी महाराजांनी 145 नंबर सरदार घेतले आणि या जावळीवर आक्रमण केलं. 3 महिने लढाई चालू होती. चंद्रराव मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला आणि चंद्रराव मोरे रायगडाच्या पायथ्याशी आला आणि गडा शरण गेला आणि हा किल्ला शिवाजीराजांनी 1556 आपल्या ताब्यात जिंकून घेतला. ज्यावेळी मुलांना जिंकला त्यावेळी फक्त डोंगर होता, गडावरती बांधकामं चालू होती. 14 वर्ष हा किल्ला बांधायला लागला महाराजांना. हा लागलेला दगड का खालून नाही आणला, किल्ल्यावरती काढला. तलाव, टाक्या, विहिरी यातून दगड काढला आणि तो दगड बांधकामाला वापरला. आपलं घर वाळू सिमेंट मध्ये बांधतो, खडी बांध. त्यावेळी खडी वाळू सिमेंट काय नव्हतं, चुना, सिस, खायचा गूळ, बेळाची फळं, डाळी वापरून मिश्रण करून ते कुजवलं आणि ह्या किल्ल्याची बांधकामं केली गेली. वरती याच्यावरती लाकडी बांधकाम, सागाची लाकडं, मातीची कवळं, रेशीम पडदे, हे सगळं छप्पर वगैरे होतं गडावरती. नंतर इंग्रजांनी हा किल्ला जाळला 10 मे 1808 कर्नल प्रोथर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाच्या मागच्या बाजूने किल्ला उडवला. 11 दिवस रायगड जळत होता. गडावरचं सगळं लाकडी बांधकाम जळून गेलं. म्हणून तुम्हाला आज बघणं आवश्यक हा किल्ला पाहण्यासाठी मिळतो. मुलांना आज जे आपण ह्या रायगडाची अवस्था पाहत आहे तशी बरेचसे किल्ले महाराष्ट्रात आहेत. त्या किल्ल्यांची अशीच अवस्था आहे का. राजस्थान साईडला गेलो तर तिकडचे किल्ले जसे तसे आहेत. मग ते किल्ले, ते राजे त्या इंग्रजांना झुकले, वाकले, शरण गेले म्हणून त्यांचे किल्ले जसे तसे राहिले. पण मराठी कोणासमोर झुकले नव्हते, मराठी कोणासमोर वाकले नव्हते. अंधारला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. शेवटपर्यंत मराठ्यांनी इंग्रजांना लढा दिला आणि इंग्रजांनी मराठ्यांचे गडकिल्ले, आपली अस्मिता नष्ट केली. इंग्रजांना वाटायचं मराठ्यांकडे ताकद येते कुठून एवढी, तर ह्या गडकिल्ल्यांच्या प्रेरणामुळे. म्हणून त्यांनी काय केलं, हे गडकिल्ले उडवले. पण मराठ्यांचा इतिहास या दगडात लपलेला आहे. तुमचं आमचं आयुष्य संपल, मराठ्यांचा इतिहास कधी संपणार. आज आपण गड बघायला सुरुवात करणार आहात. आता तुम्ही आला ती मागची बाजू पाहिजे तर ती समोरची बाजू झाली. पण किल्ल्याची दिशा ही गडाची पूर्व बाजू आहे. पूर्वेच्या बाजूला भवानीचं मंदिर आहे. ही गडाची पश्चिम बाजू, रोपेचं शेवटचं टोक रायगडाचं. हिरकणी गवळण एक माता बाळासाठी पश्चिम गडावरून तिथून उतरली. हा पश्चिम, ही दक्षिण बाजू रोपे प्रकल्प आणि ही उत्तर बाजू असेल. पूर्व पश्चिम 3 किलोमीटर लांबचं अंतर आहे, दक्षिण उत्तर 2 किलोमीटर लांबचं अंतर आहे. पूर्ण बघायचं म्हटलं 4 टोकं फक्त 5 किलोमीटर आहेत. 1 दिवस लागेल. आतला भाग बघायला 1 दिवस, असा रायगड बघायला तुम्हाला 2 दिवस लागतील मुलांना. हा राणी महल आहे. शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. किती? 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, गुणवंतबाई, सकवारबाई आणि पुतळाबाई. आता 8 राण्या का महाराजांनी आवडीनिवडीसाठी केल्या नव्हत्या. हे स्वराज्य कमी होते हे वाढावं या दृष्टिकोनातून 8 राण्या केल्या. मोठ्या घराण्यातल्या मुली केल्या. मोहिते, निंबाळकर, जाधव, विंगळे, शिर्के, विचारे या घराण्यातल्या मुली केल्या. सोयीर संबंध वाढवलं. गडावरती महाराजांच्या 6 राण्या राहत होत्या. त्यांची 6 घरं किल्ल्यावरती आहेत. सईबाईंचं निधन झालं राजगडावरती. पुतळाबाई खाली पाचाडगावात राहायच्या आणि उरलेल्या 6 राण्या किल्ल्यावरती राहत होत्या. हा हॉल आहे, तो बेडरूम आहे, टॉयलेट, बाथरूम आणि हवा खाण्यासाठी खिडकी. एका राणी महलाची रचना. 8 राण्यांपैकी गडावरती 6 राहायच्या. त्यांची 6 मालिका लाईनीत. 2 राण्या आजोबांच्या गडावरती राहायच्या. शिवाजी राजांना 2 मुलं. संभाजी महाराज होते सोयराबाईंपासून, राजाराम राजे होते. सोयराबाईंपासून राजाराम राजे होते. सईबाईंपासून संभाजी महाराज होते. 2 मुलं झालीत महाराजांना. रानवक्का, दीपिकाबाई, सकुबाई, अंबिकाबाई या मुली होत्या. पण त्यांचा उल्लेख मुलांना इतिहासात कुठे नाहीये बघा. गडावरती 6 माल सागर येतात. एक टॉयलेट, बाथरूम बघून या. मग आपण तिकडे पाठी धान्यांची कोठार, खाली वाडे मंत्र्यांची बघूया. मग प्रत्येक पॉईंट बघत पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अभी हम जा रहे शिवाजी महाराजांच्या काळातले जे बाथरूम बांधलेले ना ते कसे होते ते मगाशी कुणालाच सांगितलं मी, ह्यांनाच सांगितलं. मग तेच पुढे आहेत. अच्छा ती काय मगाशी तीच वार्ता झाली ना, समजलं ना लगेच. हो मग तेच आम्ही आले तेच म्हटलं मगाशी ते कसे असेच दगडांमध्ये केलेले पहिले त्याचाच फोटो येते. जायला लगेच चटकन हातातून. कसे असे बाथरूम होते पहिल्याच्या काळात. हा टॉयलेट म्हणतात ना ते. काय नाही मला हवं पाहिजे. पकडायला फक्त दाखवायला फक्त हात पकडा. खरंच ती हवा येते. आता शिवजयंती हवा मस्त.
उभा राहा 2 मिनिटं आवाज नाही, हे हा एकीचाच रूम आहे, हा पूर्ण. एकच राणीचा एकच राणीचं बोलतो एकीचा बेडरूम एकीचा माणसाच्या राणीचं इथं बसायची ही झोपायची बेडरूम मध्ये चार राणीमध्ये एकीचा hall हा, तो bedroom बाकीच्या तिकडे आला. Yes, yes. नाही, पाचमध्ये homo sapiens आहे. हा, ती कशी बनवतात? 10 BHK 10 BHK अरे काय पाहिजे